नमस्कार. तर आजच्याला बिराड म्हणजे बाकीचं सगळं गोड्या आम्ही लावून तिथं पोचवून आलो एका शेतकऱ्याच्या घरी. आम्ही तिघजण असल्यामुळं आता बिराडावता आमच्या त्या कुणीच नाही. बिराड पोचवून आम्ही माघारी आलोय. शेतकऱ्याला ध्यान ठेवायला सांगितलंय. आणि चौघं पण सागर एक चौथा आहे आमच्यात, तो पण इथंच आहे. सागरचं चाललंय खेळायचं पाणी. काय खेळतो सागर? पाणी खेळायचं चाललंय त्याचं. गावला का चराय? गावला होय. चराय बघा गेलो तू गावला आता. बरं आहे का? बरं आहे, चांगले आहे, पारा चांगला आहे. होय. बरं का, मग धरायचं कुकऱ्याला. चला कुकरी धरून घ्या, परत मग कुकरी घेऊन जायला लागत. आता गडी बरं मुव्या करायच्या आणि मग कुकरी हाकीत न्यायची शेळ्यात. मग अर्चना कोकरी न्यायची शेळ्यात. वाडा बिराड गेलं पुढं. बिराड पोचून दोघं जण जाऊन माघारी आलो. आणि मग एक जण थांबलं होतं इथंच का, तर सागरची बी मस्ती चालली जरा. सागर कशी काय मस्ती आहे तुझी? होय, तिथं एक हाय बारकी. असा सागर खेळतोय. बराच बोजा आहे. ही अशी बारीक बारीक कोकरी मेंढरात लावित नाही आम्ही, कारण ती चरत बी नाहीत. ही 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 जरा आल्या तरी सुटायला राहणार. ही दोन पण हे नाही जाणार हे, कारण 8 दिवसाचंच कोकरे. पण ह्या त्या बसले या ही अशी 10-12 कोकरी बारीक बारीक. हो नाही तापलंय म्हणून कसं सावलीला बसलंय गोड. असली 10-12 आहेत. आणि मग मेंढरा तर नाही चालणार, पण आता वाटणी पण हाकीत न्यायची. चालतात का नाही हे नक्की नाही. गोंगडे मध्ये कोकरी धरायसाठी याला ठेवली खरं. दगडीतून निघाल तिकडून पाहिजे. निघते ना. अशी गोंगडी मध्ये कोकरी धरायची, मिड्या लांब ताणून न्यायच्या, मग कोकरी सोडायची. आता निघालो या कोकरी घेऊन शेळ्यात. मी दाजी आणि सागर आणि अर्चना थांबली मेंढरापाशी. माझ्या डोक्यावर हारा. कोकऱ्यांनी आम्हाला तिथं निघता निघता लय दहीन केली. लय दहीन म्हणजे कोकरी माघारी पळायची. आणि ताणी कोकरी असल्यामुळं सावली खाली शिरायची. झाडाच्या खाली निघाणातच बाहेर उन्हात. तर आता शेळ्यात अगदी बारकी कोकरी चालल्यात. गोड्याव का नाही नेली सगळी, तर मग म्हणलं उशीर झाला असता. मग लय मग सगळं काम उरकतोवर मग बिराडाला पार दुपार झाली असेल. मग मेंढरा परत यायला उशीर होईल म्हणून बिराड सकाळच्या पारी पोचावलं. आणि मग माघारी येऊन आता कोकरी जेवण खाऊन कोकरी धरून शेळ्यात चालवल्या. तर 1 तासाचा रस्ता येऊ. आली का? उन्हाचं चाललंय. ऊन बी झालंय चांगलंच लय. सागा आला का? सागा बी चांगली मदत करू लागतोय आम्हाला. लय मदत केली ना बाळाने. लय व कामाचं आहे पोर. हार हो शेळ्या तर माझ्या मोर लागल्या पळायला. हार हो
दमली वय एखादा बारकर आहे ना माग सुरू करून पोगरी तर माझ्या मरून निघाली काय रे जागा आले ना गोड्या जाताना घालून आता मोठाली झाली टपकावाय हा आता जमाना आता जमाना तर शेया नाट नाही जायच्या पळून शेळ्या हार हो अरे मोर बाबा मला चाल म्हणा माझी बसली मान याला असं वाटतं का आपल्या कुठे चारायचं चालायचं चालवलं त्यांना वाटतंय मला पण लय जड झालंय डोक्याला थाळ आले पळू नको बाळा पळू नको गावतात गावात का आपल्या तर वाट लागल पायाची हो बरंच लांब घेऊन आलो आता आले जवळ जवळ आता सांगा तू माझ्या पायात गुच्ची ना बाळा मोर माझ्या आडवा येतोय अगदी उन्हाची आणली बघ चांगली व्यवस्थित आली आता इथं बिराडावर जाऊन त्यांना धरायची मग शेळ्या माघारी न्यायच्या मेंढरात शेळ्या मोठाली करड बाकीची आव मला केवढं उलट झालं आता तुम्हाला जायचं ना माघारी घेऊन परत माघार जायचं मग काय घोडी बी अगदी ता म्हणून बिराड पाडून बांधून ठेवली होती कोणाच्या एखाद्याच्या पिकात जाऊन शिरत्यान म्हणून चेरी बिराड या शेतात आणून मांडले झाडाखाली बिराड बी पाडलं का तर ऊन लागतंय लय खासदाराला बी आम्ही बिराडावर ठेवून गेलो होतो का तर म्हणलं बिराडाला राखण राहीन शेतकरी त्या तिकडं तिथं त्यांचा ब्याडा आहे त्या ब्याड्यावर तिथं नेऊन डालगी ठेवल्या ते कोंबड्याची 2 कोकऱ्याची आणि मग बाकीचं बिराड हिथं असं मांडलं तसंच पसारा टाकून माघारी गेलो आम्ही सागर बी सोबत होता आमच्या होय जागा सागरला तर आता ताणच लागली माहिती पाणी सागर पाणी प्यायला लगेच मी पण पिली एक तांब्यावर वडायचा नाही पाय मोड काय रे सागा धरतो कोकर तू आता हिथं आल्याच्या नंतर सगळं बिराड व्यवस्थित मी चुळून घेतलं आणि पाणी भरलं जरा पाणी सगळं भरून घेतलं थोडासा काढा कुडा गोळा करून चूल पण पिटवून घेतली का तर दूध काय तापावलंच नव्हतं बिराडाव म्हणलं ऊन नेता यायचं नाही म्हणून मग दूध तसंच मी डोक्यावर आणलं होतं जरा आता कोंबड्या सोडून घेतल्या ते आणि पाणी ओतलं त्यांना खाया अजून टाकलंच नाही त्यांना जरा खाया टाकून घेते य य य य य य य य य दूध बी अगदी मस्त तापतं या का तर पाणी भरल्या मी पहिलं दुधाला तापवाय चूल पिटवून घेतली दूध तापवायला आणि अगदी खळखळा उकळतंय गाडग्यामध्ये सागर बी मस्त गाड्यावर बसलाय काय करतो बा लय चालला ना तू आज बिराडा बरं कोकरी आणताने पळू अगदी कोकरी हाणू लागत होता आम्हाला आणि 1 तासाचा रस्ता होता चाल तेवढा चालला तो त्याला सवय झाली त्याच्यामुळे तो गोड्यावर पण बसाय मागित नाही का बाबा म्हणतो मला चालूच वाटतं लय आणि अगदी मोकाया रानात नुसता पळत राहतो
मामा आता भोज्या घेऊन आलं. लोखंड नसल्यामुळं तर वाकडं झालं घेऊ मामा. जमलं ना बांधायला. जमलं. अजून एक खेप होईल नाही होय. 2 खेपाचं बोजा ठेवला होता गज आणि 2 बोध भरून. आता परत एका खेपाला जात्यात मामा. आणि दाजी तर मला पोचावली कोकरीन गेलं माघारी शेळ्या घेऊन मेंढरा का तर अर्चना मी तिथं थांबवल्या होत्या मीडिया त्याच्यामुळं लगेच माघारी गेलं. राहून दे की मामा उचलता वय बरं टाका तिकडं. खालच्या वावरात बसायचं या आणि बिराड्या वरच्या वावरात सावलीला मांडलं या. परत मामांना जायचंय कामाव. मग मामा कुठं कामाव तुम्ही? आरोग्य विभागात. मामा म्हणजे इथं एक आमच्या जवळच कामाला लागलेले त्याच्यामुळं आम्हाला पण लय करमून गेलं या. आता 10-12 दिवस झालं आलेलं इकडं. आणि एक पाहुणा पण आहे मामाच्या सोबत. ते बी एक 8-10 आठवडाभर आमच्या सोबतच होतं. कारण त्यांना रूम घ्यायची होती हे करायचं होतं त्याच्यामुळं त्यांना म्हणलं सध्या तुम्ही आमच्या बिराडावर या जेवायला खावायला. आणि त्यांनी आता रूम घेतली ना मामा. हा रूम घेतली. तर ते आजच्याला काय आलंच नाही. आणि मामांनी मी घेतली तर रूम. मामा पण म्हणतात आहे तिकडं राहायला जातं रूमवर पण आम्हीच नको म्हणतो या. आता सुट्टे आहेत पोरांना त्यामुळं फॅमिली मामांनी गावालाच ठेवली. आणि मग आम्ही इथनं वाडा गेल्याच्या नंतर तवर साळा बी भरतात आहे. आणि मग ते आणायच लागतं पोरं बिरं इकडं आता. तर मामांची बी म्हणजे आम्हाला चांगली म्हणजे मदत पण चांगली आहे का असं मधून अजून. आता कामावर सकाळी लवकर गेलो होतं. आता दुपारी आल्या तर जरा आम्ही बोलावलं मदत करायला म्हणजे बिराड आणू लागायला. आणि आता परत जायचे ना मामा. आता जरा चहा करते मामांना मग जात्यान. कारण हाय आता कुठंतरी सध्या नसल्याच्या नंतर जेवणाची सोय करायला लागते. पण आम्ही म्हणलं आम्ही हाय जवळ आणि कशाला तुम्ही काय करता. त्यांना पडला होता विचार पण म्हणलं अजिबात काय काळजी करू नका इथं आम्ही हाय तवर टेन्शनच घेऊ नका जेवणाचं. त्या पाहुण्याला बी बोललं होतं पण ते जरा थोडंसं लाजल्यावानीच करतात. आणि ते लाजल्यावर त्यांचं अंतर बी लांब नाही हो मामा. अंतर लांब आहे. अंतर लांब असल्यामुळे ते म्हणलं ये जा करण्यापेक्षा आपलं तिथंच राहतो मी. गाड घेतलं दूध बी आल्या आल्या तापावलंय चांगलं उतू आलं या. खळखळा उकळत होतं. व तुला सागरला बी जरा भूक लागली या. सागरला बी जरा बिस्किट आणि चिया देणारी. सांगा तर मामांना पाणी. सागरचा आजोबा आहेत ते बारकं सगळे. आता संध्याकाळचा टायमिंग झाला या. मस्त अशी वाघर देऊन घेतली मेंढराची. आणि कोकरी पण मोकळी सोडल्यात खेळायला. तर अगदी वावर पण भरपूर मोठं आहे पटांगणाचं. अर्ध पहिलं खातावलंय आम्ही आणि परत आता ते अर्ध राहिलेलं खातवायचं आहे. ह्या साईडने खातावलंय अर्ध. आता हिकडनं राहिले ती ही साईड खातवायची चालली आहे. वाखऱ्याची वाघरी तर दिली होती सकाळी. त्यातली कोकरी सोडून आता लय बारीक खेळतात या. आणि म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला लय माया येत असते. ह्या शेतात आल्याच्या नंतर आम्हाला शेतकऱ्याने पण जवळ पाण्याचं असा एक उसवास काढून दिलाय. बाळा हानती कोकरी बारकी नको पिऊन देऊ मोठं पिऊन दे. आणि मग तिथं टाकीहून आपलं पाणी काढलं की इथं पाणी निघतंय. मग मी इथंच पाणी भरलं सगळं आणि गुढी पण इथंच पाणी पाजली. सागा काय चाललंय तुझं? नाही ना. दिवस पण मावाळला आता. मेंढरा यायच्या आत मी
वाघर देऊन ठेवली. का तर मिंडी आल्या की वाघरत घालायच्या लगेच. गुढी चारत्यात इकडं. आता त्यांना बांधून घेते. गुढी बांधली म्हणजे मग काळजी नाही. अजून मेंढरं काय आलीच नाहीत आज. मेंढराला बी लयच टाइम झाला. आवाज माझा ऐकून इकडं आली. आता सगळी माझ्या भोवतणीच म्हणजे येड घातली त्यांनी. म्हणजे ती बघून येत आयांची वाट. आता कधी त्यांच्या आया येतात. अंधार पडल्यावर येते वाटतं. गेली पळून माघारी बिराडा का. खेळायचं बी काम चाललंय त्यांचं. आणि आपला आवाज ऐकून आवाजाचं पण यायचं काम चाललंय. आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबू. धन्यवाद.